आणि आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। काश्मीरात 370 परत आणणार असं काँग्रेसने ठरवलंय। मात्र इंदिरा गांधी स्वर्गातून परतल्या तरी 370 परत येऊ शकत नाही। धुळ्यातील सभेत अमित शहांचं वक्तव्य। राहुल गांधींना उलेमांना भेटले होते तर उलेमांनी राहुल गांधीकडे मुस्लिम आरक्षणाची मागणी केली। मात्र तुमची चौथी पिढी आली तरी मुस्लिमांना आरक्षण मिळणार नाही। अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा। छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला अनेक वर्ष उभा, दरोडेखोरांनी उभारलेला पुतळा काही महिन्यात कोसळला। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। निवडणूक अधिकाऱ्यांकडून देवेंद्र फडणवीसांच्या बॅगची तपासणी। फडणवीसांच्या बॅगची तपासणी करतानाचा व्हिडिओ समोर। बारामतीत हेलिकॉप्टरमध्ये अजित पवारांच्या बॅगची तपासणी। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून दादांच्या बॅगची तपासणी। राजकीय नेत्यांची बॅग तपासणी नियमानुसारच। वेळ आल्यास शहा आणि नड्डांचंही हेलिकॉप्टर तपासणार। निवडणूक आयोगाकडून स्पष्ट तर ठाकरेंच्या बॅगा तपासणाऱ्या अधिकाऱ्यांचंही कौतुक। उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा अधिकार कुणी दिला? ठाकरे अधिकाऱ्यांना धमक्या देत होते, त्यांच्या प्रचारावर बंदी आणा। नितेश राणेंची आयोगाकडे मागणी। निवडणूक काळात सर्वांच्या बॅगा तपासल्या जातात। उद्धव ठाकरेंनी पब्लिसिटीसाठी हे प्रकार केलाय। जबाबदार नेत्यानं कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक देणं आवश्यक। राहुल नार्वेकरांचा ठाकरेंना टोला। उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अशोक चव्हाणांमध्ये नांदेड विमानतळावर 12 मिनिटं चर्चा। नांदेड विमानतळावरून देवेंद्र फडणवीस मुखेडकडे सभेसाठी रवाना। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघासाठी आरएसएस मैदानात संघाच्या 72 समन्वयकांकडे एक है तो सेफ है जबाबदारी। लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर आरएसएसचं विशेष लक्ष। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज मुंबईच्या दौऱ्यावर। गरवारे क्लबमध्ये व्यावसायिकांसोबत संवाद साधणार। मंगलप्रभात लोढांकडून कार्यक्रमाचं आयोजन। पंतप्रधान मोदींच्या उद्या राज्यात 3 सभा। छत्रपती संभाजीनगर मुंबईसह नवी मुंबईत मोदींची जाहीर सभा। पहिली सभा संभाजीनगरात तर खारघरमध्ये दुसरी सभा। सिंधुदुर्गच्या कणकवलीत 16 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीसांची सभा। भाजप उमेदवार नितेश राणेंच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन। गोवा महाराष्ट्र बॉर्डरवरील गाडी अडवल्यानं ठाकरे संतापले। इन्सुली चेक पोस्टवर गाडी अडवली। गाडी अडवणारा अधिकारी नंतर गायब। आम्ही आमच्या अटी आणि शर्थींवर कुठल्याही सरकारमध्ये जाणार। विधानसभा निवडणुकीत अजित पवार किंगमेकर होतील। अजित पवार गटाच्या नवाब मलिकांचं वक्तव्य। 2019 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी 5 बैठका झाल्या। बैठकीला शरद पवार, अमित शहांसह गौतम अदानीही उपस्थित होते। पहाटेच्या शपथविधीवर द न्यूज मिनिट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचा गौप्यस्फोट। अजितदादांनीच कबूल केलंय शिवसेना राष्ट्रवादी तोडण्यामागे आणि सरकार पाडण्यामागे अदानी। अजित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचं वक्तव्य। पहाटेच्या शपथविधीबद्दल आम्हाला काही माहित नव्हतं। भाजपसोबत जाण्याच्या बैठकांबाबत आम्हाला माहितच नाही। बैठका कधी झाल्या हे अजितदादांनाच विचारायला हवं। अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। अदानींच्या इशाऱ्यावर महायुतीचं सरकार आलं असावं। अदानींनी सांगितल्यामुळेच अजितदादा पुन्हा सरकारमध्ये गेले का याचं उत्तर अजित पवारांनीच द्यावं। विजय वडेट्टीवार यांचा निशाणा। फडणवीसांनी फसवलं, त्यांच्यावर केस दाखल करणार। सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंचा निशाणा। फाईल कशी दाखवली याचं मला उत्तर हवंय। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। लोकसभेला साहेबांची शेवटची निवडणूक आताही शेवटचीच। आता नातवाकडे लक्ष द्या असं बोललं जातंय। पोरासारखा पुतण्या सोडला आणि नातवाकडे लक्ष। माझ्यात काय कमी? अजित पवारांचं बारामतीच्या लोणी भापकर गावात वक्तव्य। पक्षफोडीचं चांगलं कर्म करणारा मुलगा काकांच्याच मरणावर कसा काय टपलाय? जितेंद्र आव्हाडांचं अजितदादांना प्रत्युत्तर। शरद पवारांची शेवटची निवडणूक असं आम्ही कधी बोलत नाही। पवारांची शेवटची निवडणूक असं कोणी बोललं असेल तर ते दुर्दैव। सुळेंची प्रतिक्रिया। शरद पवारांनी कधी भावनेच्या गोष्टी केल्या नाहीत। अजित पवार शरद पवारांना मुलासारखेच आहेत। अजित पवारांच्या वक्तव्यावर सुळेंची प्रतिक्रिया। माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद। शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तारांचं वक्तव्य। निवडणुकीला मला पैशांची मदत करा, आर्थिक मदत करा। कर्जत जामखेडचे भाजप उमेदवार राम शिंदेंची सोशल मीडियावर पोस्ट। तर 7 ते 10 कोटींची मालमत्ता असणाऱ्यांनी पैसे मागणं हास्यास्पद। रोहित पवारांचा पलटवार। आम्हाला मराठी भाषा शिकवू नका, आम्ही बाळासाहेब ठाकरेंकडे मराठी शिकलोय। संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। ठाकरे गटाला रामराम केल्यानंतर पोहरा देवीचे महंत भाजपच्या वाटेवर। महंत सुनील महाराज योगींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार। पुण्याच्या शिरूरमध्ये गोलेगावमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या दौऱ्यावर गावकऱ्यांचा बहिष्कार। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त।
मुंबईच्या दादर परिसरात मनसेची बॅनरबाजी, लढणारा महाराष्ट्र होऊ, घरात बसणारा नाही, पोचणारा महाराष्ट्र होऊ, अन्याय सोसणारा नाही, मनसेचा बॅनरमधून उद्धव ठाकरेंना टोला. मुंबईतील जोगेश्वरीत ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले. जोगेश्वरीतील मातोश्री क्लबमध्ये पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप, तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलला, शिंदे गटाचा दावा. राऊतांच्या अंगात आलं म्हणून महाविकास आघाडीचं सरकार बनलं असं मी विनोदाने म्हणतो. अंगातून उतरलंच नाही म्हणून सरकार गेलं. सांगलीतील कडेगावच्या प्रचार सभेत विश्वजित कदमांचं वक्तव्य. विश्वजित कदम गोंधळलेल्या मनस्थितीत असावेत, कदमांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचं उत्तर. अमरावतीच्या दर्यापुरात महायुतीत बंडखोरी, नवनीत राणांचा भाजपने हकालपट्टी केलेल्या रमेश बुंदिलेंसाठी प्रचार सभेत राणांची अडसूळ पितापुत्रांवर टीका. गरिबांचे रक्त पिणारे पैसे देत असतील तर घ्या, दर्यापूरमधून रमेश बुंदिलेंना निवडून द्या, नवनीत राणांचा अडसूळ पितापुत्रांवर टीका. नवनीत राणांनी पराभवाचं आत्मपरीक्षण करावं, रवी राणांमुळे नवनीत राणांचा पराभव, बच्चू कडूंचा आरोप. अपक्ष आणि छोट्या पक्षाचं राज्यात सरकार येणार, बच्चू कडू यांच्याकडून विश्वास व्यक्त. मोठ्या पक्षाला आमच्या सोबत यावं लागेल किंवा पाठिंबा द्यावा लागेल, कडूंची प्रतिक्रिया. कर्नाटकात या आणि आमच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी पहा, कर्नाटकातील काँग्रेस सरकारचं महायुतीच्या नेत्यांना जाहीर निमंत्रण. काँग्रेस कमिटीकडून विमान प्रवास आणि राहण्याची सोय उपलब्ध करण्यात येईल, निमंत्रणाच्या जाहिरातीत काँग्रेसकडून उल्लेख. कर्नाटकातील सरकारचं महायुतीच्या नेत्यांनी निमंत्रण स्वीकारावं, विजय वडेट्टीवार यांचा महायुतीच्या नेत्यांना टोला. बारामतीकर तुतारी वाजवून झाली आहे, आता वेळ घड्याळाची आहे, अजित पवारांच्या सभेत युवकानं बॅनर झळकावलं. माढ्यात मोहिते पाटलांचा बबनराव शिंदेंना धक्का, जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदेंचा महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटलांना पाठिंबा. स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढा, शरद पवारांचे फोटो व्हिडिओ वापरू नका, सुप्रीम कोर्टाचे दादा गटाला निर्देश. राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील पुढील सुनावणी मंगळवारी होणार. पुरंदर हवेली मतदारसंघात अजित दादा गटाच्या संभाजी झेंडेंकडून रॅलीचं आयोजन, रॅलीत महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग.